भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची एक विशेष ओळख आहे. मात्र आता याच पुण्यामध्ये भोंदूगिरी फोफावताना दिसते. हे बघा, मी पण आध्यात्मिक आहे, परंतु काही रील स्टार किंवा ज्यांची कुठली पार्श्वभूमी आध्यात्मिक नाही, ज्यांना कुठल्याही देवाचे मंत्र येत नाहीत, काही कुठलेही म्हणजे यज्ञ किंवा कुठल्याही काही गोष्टी करायच्या माहित नाही, हे अचानक रीलमध्ये येतात. 4-4, 5-5 किलोचं सोनं घालतात. बरं, त्यांचे शिष्यही असू देत, शिष्य पाद्यपूजा करतात, तिथपर्यंतही आपल्याला मान्य करावं लागेल. पण तेच शिष्य जे आहेत ते दुधाच्या पाण्याने जेव्हा पाय धुतात तेच पाणी यांना प्यायला लावतात. ज्ञानमाळ म्हणून काहीतरी मी वाचलं की किंवा काही व्हिडिओ पाहिले, तुम्ही मांडीवर बसवताय, त्यांच्या अगदी कानापर्यंत जाताय, चुंबन घेण्यापर्यंतचा कसला मंत्र तुम्ही देताय? ही आता 21व्या शतकामध्ये आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे शोभतंय का? आणि हे असले जे कोणी आहेत, आता कोणीतरी स्वप्नील लांडे म्हणून आहे, त्याच्यावर कारवाई झाली. त्यांनी सुद्धा त्या काहीतरी करण्याच्या आमिषाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन त्या मुलाचं वय बघा, तो काय किती तोळं सोनं घालतोय हे, आणि ह्यांची दुकानं चालतात कशी, यांच्याकडे भक्त जातात कसे? आणि बरं, ह्यांना देवाचं काहीच येत नाही, आणि तरी सुद्धा या भोंदूगिरीच्या मागे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले लोक जे आहेत ते बळी पडतायत, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. त्या स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल झालेला आहे. काल कोणीतरी तागुंदे म्हणून आहेत, त्यांचे व्हिडिओ आलेत. अरे चाललंय काय? तुम्ही करा ना, देवीची सेवा करा, किंवा देवीच्या मूर्तीचं तुमचं दर्शन घ्यायला येऊ दे. तुम्ही कोणाचे तरी गुरु असू शकता, परंतु काही जणांना काही पार्श्वभूमीच नाही, आणि पार्श्वभूमी नसताना अचानक तुम्ही सांगता की मला देवीचा आशीर्वाद आहे, मी अनेक वर्षांपासून हे करतोय किंवा करते. हे सगळं खोटं बोलून लोकांना फसवण्याचं काम काही रीलच्या माध्यमातून काही भोंदू करतायत. 4-4, 5-5 किलो सोनं घालतात, लोकांना आकर्षित करतात, आणि लोक सुद्धा लाखोनी त्यांच्या ज्या आहेत त्या दक्षिणा म्हणा किंवा त्यांना साड्या असतील, पैठणी साड्या असतील, मोठमोठ्या गाड्या असतील, असलं दान देतात. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर असे लोक, अशा लोकांना बळी पडायला लागले, तर सायन्स आहे किंवा सर्वसामान्य लोक किंवा जिथं डॉक्टर आहे, हे सगळं जे काय आहे ना, तिथं कुठंतरी भोंदूगिरीचा विळखा पुण्यामध्ये वाढत चाललाय. आणि पुण्यामध्ये पुणे तिथं काय उणे, जिथं आपण म्हणतो ते सन्मानाने म्हणतो, पण आता म्हणावं लागेल की जिथं भोंदूगिरीचा जो काय आहे तो प्रचार प्रसार जो काय चाललेला आहे, ती पुणे तिथं काय उणे, तर पुण्यातनं हे उणं होणं गरजेचं आहे. ताई, खरं तर आता मोनाली विधाते यांचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्या कुंकू लावतायत, आणि कुंकू लावल्याच्या नंतर जो काही तुमचा त्रास आहे ते दूर होतंय असं त्यांचं म्हणणं आहे. या त्यांच्या सर्व बाबीकडे कसं, आता आपण अशोक खरात प्रकरण बघितलं, किंवा आता जसं तुम्ही वेगवेगळ्या बाबांचे नाव घेतलं, तसे आता मोनाली विधाते यांचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल होताना त्यांच्याकडे कसं बघता? हे बघा, काही पुरुष सुद्धा भोंदूगिरी करतात, काही महिलाही भोंदूगिरी करताना दिसत आहेत. मगाशी तुम्ही जेव्हा टीव्हीवरचा तो व्हिडिओ मला जो काही दाखवला, मोनाली विधाते नावाची जी महिला आहे, तर ती कुठंतरी कुंकू लावतीये किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगते की अंगाऱ्याने पेशंट बरा झाला. मग डॉक्टर काय करतायत? मग त्यामुळे ती महिला तिथे ऍडमिट व्हायलाच गेली नसती. कुठंतरी अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचं काम काही जण करतायत. आणि कोण मोनाली विधाते? मी मोनाली वावळ नावाची एक महिला, म्हणजे हीच मोनाली विधाते, 2016ला जेव्हा आमचं आंदोलन सुरू होतं तेव्हा त्या आंदोलनात सहभागी व्हायची. जेव्हा मला पोलिसांनी सांगितलं की ह्या महिलेची पार्श्वभूमी बरोबर नाही, तिच्यावर भारतीय विद्यापीठामध्ये पीठांतर्गत कारवाई झालेली आहे, तेव्हा आम्ही त्यावेळेला त्या मोनाली वावळला बोलवून घेतलं होतं आणि सांगितलं होतं की माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही, तुम्ही जर चुकीचं काम करताय, इलिगली काम करताय, तर माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला एंट्री नाही, किंवा आमच्या आंदोलनात तुम्ही यायचं नाही. आणि अचानक तीच मोनाली वावळ मोनाली विधाते झाली. मोनाली विधाते झाल्यानंतर अचानकच देवी कशी काय संचार झाली त्यांच्या अंगामध्ये मला माहित नाही. अचानकच ज्या महिलेकडे आठवड्यामध्ये 4 ड्रेस नव्हते नीट घालायला, त्याच महिलेकडे किलोने सोनं आलं. लोक त्यांचं पाय धुतायत, लोक त्यांचं स्वागत करतायत, आणि वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून कुणाला तरी टोकण्याची भाषा करायची, कुठंतरी आजार बरं करणं किंवा काहीतरी अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याची भाषा करायची. तर मला वाटतंय की हे जे काही मोनाली विधाते असेल किंवा स्वप्नील लांडे असेल, असे जेवढे काही भोंदूगिरींचा विळखा जेवढा काही पुण्यामध्ये आलेला आहे किंवा लागलेला आहे, तर हा हटवणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांवर जे आहे ती तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे. खरं तर मोनाली विधाते असं म्हणतात की गेल्या 3 पिढ्यापासून आम्ही ह्या गोष्टी करतोय, म्हणजे त्यांची आजी असेल, त्यांची आई असेल, आता त्या सुद्धा, आणि आम्ही अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाहीत. श्रद्धेने लोक इथं येत आहेत, आम्हाला जो काही इथं दान द्यायचं किंवा देणगी देत आहेत ते आम्ही घेतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. लोक जर
स्वतःहून देणगी देत असते तर किलोनी सोनं यांनी स्वतःच्या अंगावर घातलं नसतं. आज मला काल कुणीतरी सांगितलं की त्या महिलेकडे मर्सिडीज गाडी आहे. आज आम्ही अनेक वर्ष इथं काम करतोय, मी तर महाराष्ट्रात काम करते, लोक स्वतःहून मदत करतात ना संघटनेला. पण तुम्ही नेमकं काय काम करताय की तुम्ही मर्सिडीज गाडी घेताय, तुम्ही 2-2 किलो सोनं घालताय? म्हणजे तुम्हाला स्वतःहून कोणी देत नाही, तर लुटण्याचं काम जे आहे ते या भोंदू बाबांकडून किंवा या भोंदू ज्या काही महिला आहेत यांच्याकडनं सुरू आहे. त्यामुळे अशा लोकांवर ज्यांनी यांना रील स्टारच्या माध्यमातून यांना फार व्हायरल व्हायचंय, व्हायरल झाल्यानंतर लोक महाराष्ट्रातून येतात, त्यांना गंडा घालायचं काम करायचं, त्यांना काहीतरी खोटं सांगायचं काम करायचं. आणि मी किती भविष्य सांगणारी आहे, मला नाही वाटत की त्यांच्या काही 3 पिढ्या वगैरे हे काम करतात. कारण मी जेव्हा 2016ला त्या महिलेला भेटले होते तेव्हा ती महिला जेव्हा सहभागी झाली तेव्हा आम्हाला तिची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती. पण त्यांच्या घरात असं काही कोणी भविष्य सांगण्याचं किंवा भक्त किंवा गुरु म्हणून असं कुठलंही कोणी काम करत नव्हतं. त्यामुळे हे धादांत खोटं बोलतात. यांना पैसे गोळा करण्याची सवय झाली आहे, भक्तांना लुटण्याची सवय झालेली आहे आणि स्वतःला ऐशारामाची जिंदगी कशी जगता येईल. मग किलोनी सोनं घालायचं किंवा आपलं स्वागत जे आहे ते अगदी गुलाबाच्या पाकळ्याने झालं पाहिजे किंवा माझी पाद्यपूजाच केली पाहिजे, मला पैठणी साडीच आणून द्या, 10-10 हजारचा ब्लाऊज घालायचा. तुम्ही हे बघा, तुम्ही जेव्हा गुरु असताना माझ्या संपर्कात असलेल्या अनेक साध्वी आहेत ज्या महामंडलेश्वर आहेत, ज्या खूप चांगल्या पद्धतीनं आखाडे चालवतात, त्या महिला भगवाधारी आहेत. त्या फक्त भगवा कपडे घालतात, हातामध्ये त्रिशूळ घालतात, रुद्राक्षाची माळ घालतात, ना कधी सोनं घालतात ना कधी कुणाकडे पैसे मागतात. त्यांचं जे आहे ते लोकांना आशीर्वाद देण्याचं आणि तिथं जे आहे की हिंदू धर्माचा प्रसार करण्याचं काम ते करतात. त्याला म्हणायचं की साध्वी किंवा जे काय आहे ते काम करतात. पण इथं तुम्हाला स्वतःलाच काही ज्ञान नाही, स्वतःचं भविष्य अंधारात असतं. यांना खरोखरच जर भविष्य कळत असतं तर यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत, यांचे रील अशा पद्धतीनं व्हायरल होणार आहेत, ह्या अडचणीत येणार आहेत, हे बरं कळलं नाही. त्यामुळे हे कोण मोनाली विधाते, कोण स्वप्नील लांडे, अनेक असे हे जे काही रील स्टार आणि सोनं घालणारी जी काही फ्रॉड लोक आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे. माझी पुण्याच्या कमिशनरना विनंती आहे की पुण्यात अशा पद्धतीनं जे काही भोंदूगिरीचे धंदे सुरू आहेत ते तातडीनं तुमच्या माध्यमातून बंद होणं गरजेचं आहे. मोनाली विधाते असा दावा करतायत की काल एक मुलगी त्यांच्या परिसरामध्ये हरपली गेली, तिची आई त्या मोनाली विधाते यांना भेटायला आले आणि अवघ्या अर्ध्या तासामध्ये ती मुलगी सापडली आणि तिची आई त्याच्यानंतर आली, असा त्यांनी एक दावा केलेला आहे. मला जाणीवपूर्वक बदनाम केलं जाते बाकीच्या विरोधांकडून, माझ्यावरती टीका केली जाते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि माझ्यावरती आतापर्यंत कोणताही गुन्हा नाही असं त्या दावा करतायत. नाही म्हणजे मोनाली वावळ ज्या माझ्याकडे येत होत्या, आता त्यांचं आडनाव विधाते, आणि मला वाटतं की ते दोघंही आता जे कोणी नवरा बायको आहेत त्यांचे काही रील मला सकाळी काही जणांनी पाठवले आणि त्यांचा हा जो दावा आहे तो हास्यास्पद आहे. मला जेव्हा पोलिसांनी सांगितलं होतं की ह्या महिलेला आंदोलनात घेऊ नका किंवा तुमच्या ऑफिसकडे एंट्री देऊ नका, तेव्हा पोलिसांनी मला एक पेपरचं कात्रण आणून दिलेलं होतं आणि त्यावेळेला मोनाली वावळ नावाच्या महिलेवर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पीटा अंतर्गत कारवाई जी आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं सेक्स रॅकेट चालवलं जातं तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई झालेली होती आणि त्या कारवाईचे जे काही अपडेट्स आहेत त्यावेळेला कात्रणं असतील, काही प्रूफ्स असतील, ते मला पोलिसांनी दाखवले होते. त्यामुळं गुन्हा दाखल आहे किंवा ती केस निकालात लागली का नाही मला माहित नाही, परंतु यांची पार्श्वभूमी फार काही चांगली नाही आणि अशा पद्धतीची पार्श्वभूमी असताना देखील आपल्यामध्ये देवत्व आलेलं आहे किंवा मी तुम्हाला आशीर्वाद दिला तर तुमचं चांगलं होईल किंवा मी फार भविष्य सांगते अशा पद्धतीचा दावा करणं म्हणजे हास्यास्पद आहे, लोकांना फसवणं आहे. त्यामुळे या सगळ्यांवर सीपीनी जी आहे ती सुमोटो कारवाई करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचे हे जे रील स्टार जे दुसऱ्यांना लुटण्याचं काम करतायत आणि स्वतः 10-10 किलो सोनं कमवणं, 2 किलो सोनं घालणं, मर्सडीज सारख्या गाड्या घेणं, लोकांना फार आम्ही ऐशारामाची जिंदगी जगतोय हे दाखवणं. हे बघा, कुठलाही साधू किंवा महाराज ज्यांना खरोखरच देवाचं काम करायचंय, धर्माचं काम करायचंय, त्यांना कुठलीच अपेक्षा नसते, ते देवाचंच काम करत असतात. त्यांना कधी कुठल्या मर्सडीज गाडीची गरज नसते, त्यांना सोन्याची गरज नसते, अगदी साधी अंगठी जरी असेल तर वैरागी माणूस घालत नाही. परंतु इथं फक्त लोकांना दाखवायचं, लोकांना लुटायचं हे जर काम होत असेल तर या सगळ्यांचे आता रील्स तर बाहेर आलेत, पण यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि पुण्यातून अशा पद्धतीचे लोक जे आहेत ते हद्दपार होणं गरजेचं आहे.
मोनाली विधाते ज्या दावा करतायत त्या अगदी धादांत खोटा आहे. अनेक लोकांची त्यांच्याकडून फसवणूक जी आहे ती त्या करत आहेत. आतापर्यंत जी काही माया कमवली आहे, आतापर्यंत जी संपत्ती कमवली आहे, त्याचं उत्तर नक्की काय आहे? माझं पोलीस आयुक्तांना एकच विनंती आहे की अशा लोकांवरती तातडीनं कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया खरं तर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.